संपूर्ण राज्यभर गाजलेल्या बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची 22वी सुनावणी आज बीडच्या विशेष मोकोका न्यायालयात पार पडली। या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांवर दोषारोपपत्र निश्चित करण्यात आल्यानंतर ही पहिलीच सुनावणी बीडच्या विशेष मोकोका न्यायालयात पार पडली आहे। 23 जानेवारीला पुढील सुनावणी असून पुरावे सादर करण्यासंदर्भातील कागदपत्रांची यादी सरकारी पक्षाने न्यायालयासमोर सादर केली आहे। लॅपटॉपमधील डाटाची कॉपी आम्हाला मिळावी असंही आरोपींच्या वकिलाचं म्हणणं होतं। आम्ही लॅपटॉपमधील कॉपीज घेतलेल्या नाहीत असं तपासी अधिकारी यांनी सांगितले। तसेच 15 ते 20 दिवसात डाटा देऊ, डाटा मागवलेला आहे असेही तपासी अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं। त्यानंतर न्यायालयाने 23 तारखेपर्यंत लॅपटॉपमधील कॉपी आरोपींच्या वकिलांना द्याव्यात असंही सांगितले। आरोपी विष्णू साठेचा बीड जेलमध्ये ठेवण्यासंदर्भात न्यायालयाकडे अर्ज करण्यात आलाय। विशेष सरकारी वकील बदलण्यासंदर्भात आरोपीचा अर्ज आहे, त्यावर विशेष सरकारी वकिलांनी लेखी म्हणणं मांडावं असे न्यायालयाने सांगितले। आता पुढील सुनावणी 23 जानेवारीला असून त्या सुनावणीत मात्र काय होईल हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच ताज्या अपडेट्ससाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।